ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी 23 फेब्रुवारी 2025 रोजी जो पेपर होणार आहे त्याचा सराव पेपर आज आपण बघणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। विषय बुद्धिमत्ता। प्रश्न क्रमांक 66। वरील अक्षरमालेत सी आणि ओ यांच्या मधोमध येणारे अक्षर शेवटून कितवे? आता बघा, सी आणि ओ यांच्यामध्ये पहिलं आपल्याला किती अक्षर आहेत बघावं लागतील। बघा, हे सी आणि ओ बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अक्षर आहेत। म्हणजे आता बघा, इथून आपल्याला 6वं अक्षर बघावं लागेल। 1 2 3 4 5 6 आय। बघा, आय हे दोन्हीकडून इकडनं किंवा इकडनं 6वं अक्षर आहे, म्हणजे आय हे अक्षर असलं। आता ते शेवटून कितवा क्रमांक आहे बघा, 5 10 15 16 आणि 17, म्हणजे पर्याय क्रमांक 3 17वे ते अक्षर असणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 67। खालील दिलेल्या संख्या मालिकेत ज्या संख्येतील अंकांची बेरीज 8 येते अशा संख्या किती? बघा, आता 8 येणाऱ्या बेरीज आपण बघू। बघा, 8 अधिक 8 88, म्हणजे 8 अधिक 8 16, 3 आणि 5 8, म्हणजे एक संख्या पहिली झाली। बघा, 4 5 6 7 आणि 8, म्हणजे दुसरी। त्यानंतर 530, म्हणजे 5 आणि 3 8, तिसरी संख्या। त्यानंतर 242, म्हणजे 4 5 6 7 8, चौथी संख्या। 801, म्हणजेच 8 अधिक 1 म्हणजे 9 येणार नाही। 3 4 2, म्हणजे 342, आता बघा यांची बेरीज 9 येते, ही पण येणार नाही। 107 यांची बेरीज 8 येते, त्यामुळे ही 5वी संख्या। त्यानंतर 71, 71ची बेरीज सुद्धा 8 येते, त्यामुळे 6वी संख्या। आणि 932 यांची बेरीज 14 येते, त्यामुळे ही संख्या येणार नाही। मग बघा, ह्या किती संख्या आल्या तर 6। मग पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 5 आणि पर्याय क्रमांक 4 6, म्हणजे याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 6। प्रश्न क्रमांक 68। स्न हे ह न ल मे स्ने या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटून तिसरे अक्षर कोणते? आता याच्यापासून पूर्ण शब्द बघूया आपण, कुठला होईल? स्नेह संमेलन। बघा, स्नेह संमेलन। आता शेवटून तिसरे अक्षर 1 2 3, म्हणजे मे हे त्याचं शेवटून तिसरं अक्षर असणार आहे। बघा, पर्याय क्रमांक 1 मे हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 69 ते 71 साठी गटात न बसणारे पद ओळखा। आता बघा, प्रश्न क्रमांक 69, 1 मदारी, 2 गारुडी, 3 जादूगार, 4 दरवेशी। बघा, याच्या मदारी म्हणजे माकडाचा जो खेळ करतो तो मदारी, गारुडी म्हणजे सापाचा खेळ करणारा गारुडी, आणि दरवेशी म्हणजे अस्वलाचा खेळ करणारा। म्हणजे हे तिन्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे खेळ करतात, तर जादूगार हा जादू करून दाखवतो, त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 जादूगार। प्रश्न क्रमांक 70। बघा, 1 864, 2 636, 3 981, 4 527। बघा, दिलेल्या संख्येमध्ये जो पहिला अंक आहे त्याचा वर्ग संख्या दिलेली आहे, म्हणजे 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 9चा वर्ग 81, 5चा वर्ग इथं 25 पाहिजे, तर इथं 27 दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा गटात बसत नाही। बघा, प्रश्न क्रमांक 71। पर्याय 1 बघा TVXZ, पर्याय 2 KMOQ, पर्याय 3 RPNL, पर्याय 4 DFHI। बघा, दिलेल्या अक्षरमालेत जर आपण बघितलं तर TVXZ, बघा T V X आणि Z, म्हणजे काय होईल की एक गॅप असं अक्षर आलेले आहेत। बघा, पुढचं K M O आणि Q, इथं पण एक सोडून अक्षर आलेलं आहे। बघा, त्यानंतर R दिलेला आहे, त्यानंतर P मागं P दिलेला आहे,
यन, यन आणि यल. म्हणजे हे सुद्धा एक सोडून उलट क्रमाने अक्षर आलेले आहेत. पुढचं बघू. पर्याय क्रमांक 4 डी. बघा डी. त्यानंतर एफ एक सोडून आलेला आहे. त्यानंतर एच एक सोडून आलेला आहे. आय, बघा आय हे एचच्या लगत आलेलं आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 DFHI. प्रश्न क्रमांक 72. जर कागदाला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला शाई म्हटले, शाईला पुस्तक, पुस्तकाला खुर्ची व खुर्चीला टेबल म्हटले, तर मुले गोष्टी कशातून वाचतील? बघा आता गोष्टी वाचायच्या आहेत. गोष्टीसाठी आपण पुस्तकाचा वापर करतो, पण पुस्तकाला काय म्हटलेलं आहे, तर पुस्तकाला खुर्ची म्हटलेलं आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे खुर्ची. पर्याय बघू. पर्याय 1 पुस्तक, पर्याय 2 कागद, पर्याय 3 खुर्ची आणि पर्याय 4 शाई. तर याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 खुर्ची. बघा प्रश्न क्रमांक 73. गटात न बसणारी आकृती ओळखा. बघा पर्याय क्रमांक 1 चौरसात चौरस दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 त्रिकोणात त्रिकोण दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 पंचकोनात त्रिकोण दिलेला आहे. पर्याय 4 षटकोनात षटकोन दिलेला आहे, त्यामुळे याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय 3 पंचकोनात त्रिकोण जो दिलेला आहे तो. प्रश्न क्रमांक 74. राणी, गीता व नीता यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. आणखी 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? बघा सध्याच त्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. आणखी 4 वर्षानंतर म्हणजेच बघा प्रत्येकाचं 4-4 वर्षानं वय वाढणार, म्हणजे 4, 8, 12 अधिक 12 म्हणजेच 2 आणि 2 4 आणि 5 आणि 1 6, म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज आणखी 4 वर्षानं 64 वर्ष होईल. पर्याय बघू. पर्याय 1 56 वर्ष, पर्याय 2 60 वर्ष, पर्याय 3 64 वर्ष, पर्याय 4 62 वर्ष, पर्याय 3 64 वर्ष. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75. क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. बघा 12, 15, 21, 24. बघा 12 आणि 15 यांच्यातील फरक कितीचा आहे, तर 3चा आहे. 15 आणि 21 यांच्यातील फरक 6चा आहे. 21 आणि 24 यांच्यातील फरक 3चा आहे. 24 परत 6चा फरक, म्हणजे 24 अधिक 6 म्हणजे 30, म्हणजे पर्याय क्रमांक 1 30 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 76. स्नेहल, प्रांजल आणि प्रणाली यांना कॉफी आवडते. दीपाली, प्रांजल आणि पलक यांना चहा आवडतो. प्रणाली, सीमा आणि प्रांजल यांना दूध आवडते. तर यापैकी तिन्ही पेय कोणाला आवडतात? बघा आपल्याला आता आकृती काढू पहिला आणि त्यानुसार आपण सोडवू. बघा अशा पद्धतीचे आकृती आपण काढली. स्नेहल, प्रांजल आणि प्रणाली यांना कॉफी आवडते. म्हणजे स्नेहल, प्रांजल आणि प्रणाली यांना कॉफी आवडते. दीपाली, प्रांजल, बघा दीपाली, प्रांजल आणि पलक यांना चहा आवडतो. दीपाली, प्रांजल आणि पलक यांना चहा आवडतो. प्रणाली, बघा प्रणाली, सीमा आणि प्रांजल, म्हणजे सीमा आणि प्रांजल यांना दूध आवडते. तर तिन्ही पेय आवडणारी व्यक्ती कोण? बघा आपण आता जर बघितलं तर प्रांजलला कॉफी, चहा आणि दूध हे तिन्ही पेय आवडतात, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रांजल. प्रश्न क्रमांक 77 ते 79 साठी सूचना. पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते शोधून त्याचा पर्याय रंगवा. बघा प्रश्न क्रमांक 77. 5, 30, 7 बरोबर किती? बघा 5चा वर्ग 25 अधिक 5 म्हणजे 30. 7चा वर्ग म्हणजे आता बघा 7चा वर्ग अधिक 7. 7चा वर्ग 49 अधिक 7 म्हणजेच किती येणार? 56. म्हणजे याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 56 हे. बघा प्रश्न 78. पुंजका बरोबर प्रश्नचिन्ह
कुंज बरोबर तारे. बघा मग आता पुंजका बरोबर काय येणार, तर पुंजका बरोबर पर्याय क्रमांक 1 वेली हे अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 79. बघा 2 गोल आणि त्रिकोण दिलेला आहे. तेच गोल समोर आलेले आहेत आणि त्या पुढं त्रिकोण आलेला आहे. वरती 2 चौरस आणि खाली गोल दिलेला आहे. मग याच पद्धतीनुसार 2 चौरस आणि पुढं गोल असा पर्याय कुठला आलेला आपल्याला दिसेल, तर पर्याय क्रमांक 4. बघा 2 चौरस आणि गोल आलेला आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 80. मोहिनी निशाला म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. तर मोहिनी ही निशाची कोण? बघा मोहिनी निशाला म्हणाली. आता मोहिनी निशाला म्हणाली, काय म्हणाली निशाला, तर तू माझ्या सुनेची मुलगी, म्हणजे सून आणि त्याची मुलगी. मुलगी कोण? निशा. बघा आता सुनेची मुलगी म्हणजे निशा. आता बघा निशाची मोहिनी कोण होणार? आजी. आणि मोहिनीची निशा कोण होणार? नात. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर मोहिनी ही निशाची कोण, म्हणजे मोहिनी ही निशाची कोण, तर आजी. म्हणजे याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 आजी. प्रश्न क्रमांक 81. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर पर्यायीमधून निश्चित करा व त्याचे वर्तुळ रंगवा. बघा दिलेली आकृती जर आपण बघितली तर आता पाण्यातील प्रतिबिंब बरोबर उलट्या बाजूला होतं, म्हणजे बघा खालच्या बाजूला. आता तशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल, म्हणजे याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 82. खालील आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर शोधून आकृतीमधून निश्चित करा व त्याचे उत्तर रंगवा. बघा दिलेल्या आकृतीमध्ये आता जर बघितलं तर आरशातील प्रतिमा ही डावी बाजू उजव्या बाजूला होते आणि उजव्या बाजू डाव्या बाजूला होते. यानुसार आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 83 आणि 84. एका सांकेतिक भाषेत कमळ 123, कर 15, मळस 234, सरग 456, गवत 678. तर त्यावरचे प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. पहिला आपण काय करू, सांकेतिक भाषा मांडून घेऊ. बघा क, म, ल. आता क बरोबर काय आलेलं आहे? 1, म बरोबर 2 आणि ल बरोबर 3. आता कर, आता क बरोबर 1 आलेलंच आहे ऑलरेडी. आता र बरोबर आपण बघू. र बरोबर काय आलं? 5. आता म बरोबर 2 आलेलं आहे. ल बरोबर 3 आलेला आहे. स बरोबर 4. बघा आता पुढं स बरोबर 4 आलेला आहे. र बरोबर 5 आलेला आहे. आता ग बरोबर काय येणार? 6. तसंच पुढं बघू आता आपण. बघा ग बरोबर 6 आलेला आहे. आता व बरोबर काय येणार? 7 आणि त बरोबर काय येणार? 8. आता याच्यावरून आपल्याला खालच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा प्रश्न क्रमांक 83. ग र ळ यासाठी कोणते अंक वापरले? आता ग र ळ बघा ग र ळ. आता ग साठी कुठला आलेला अंक? 6. र साठी कुठला अंक आलेला आहे? 5 आणि ळ साठी 3. म्हणजे 653 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. बघा पर्याय 1 678, पर्याय 2 653, पर्याय 3 354, पर्याय 4 612. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 653. तसंच बघा आता प्रश्न क्रमांक 84. स ग त यासाठी कोणते अंक वापराल? आता बघा स ग त. आता सगत स बरोबर काय आलेलं आहे आपलं? 4, ग बरोबर आलेला आहे 6 आणि त बरोबर 8 आला आहे, म्हणजे 468. बघा पर्याय बघू. पर्याय क्रमांक 1 468, पर्याय क्रमांक 2 478, पर्याय क्रमांक 3 842, पर्याय क्रमांक 4 625. म्हणजे याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 468. प्रश्न 85. खालील अक्षरमालेत चुकीचे पद कोणते? बघा BAEOIU. आता बघा हे दिलेले ह्याच्यामध्ये बी हे व्यंजन
आणि इतर सर्व अक्षर हे स्वर आहेत. म्हणजे बी हे त्या चुकीचे पद असू शकतं किंवा त्या गटात न बसणारं. बघा, पर्याय 1 बी, पर्याय 2 ए, पर्याय 3 ई आणि पर्याय 4 ओ. तर याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 बी. प्रश्न क्रमांक 86. घर, बेडरूम, किचन यांचा सहसंबंध दाखवणारी आकृती कोणती? बघा, घर, बेडरूम, किचन हे घरामधलेच दोन भाग आहेत, बेडरूम आणि किचन. म्हणजे घरामध्ये असणाऱ्याच दोन खोल्या असतात आपली, बेडरूम आणि किचन. बघा, पर्याय क्रमांक 1 3 वेगवेगळे गोल दिलेत. पर्याय क्रमांक 2 एकाच गोलमध्ये 2 दिलेत. म्हणजेच घर आणि त्याच्यामधले दोन्ही खोल्या म्हणजे बेडरूम आणि किचन. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पण तसंच पर्याय क्रमांक 3 बघू, नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा असणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87. बघा, खाली आकृतींची मालिका दिलेली आहे आणि आपल्याला पर्याय शोधायचे आहेत. बघा, आपण जर बघितलं तर लक्षात येईल की पहिला जो पर्याय आहे तो शेवटी गेलेला आहे आणि ह्या आकृत्या पुढं आलेल्या आहेत. यानुसार आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा, हा गोल 1 नंबरला आला आहे, हा 3 नंबरचा 2 नंबरला आला आहे, त्रिकोण 4 नंबरचा 3 नंबरला आणि चौरस 1 नंबरचा 4 नंबरला गेला आहे. त्यामुळे याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 88 आणि 89 साठी सूचना. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. बघा, फक्त प्राध्यापकापेक्षा फक्त शिक्षकांची संख्या कितीने कमी आहे? बघा, फक्त प्राध्यापक असणारी संख्या किती आहे? 20 आहे आणि फक्त शिक्षक 10 आहे. म्हणजे फक्त प्राध्यापकपेक्षा शिक्षकांची संख्या कमी किती आहे? तर 20 वजा 10 म्हणजे 10. याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 10. प्रश्न 89. शिक्षक, खेळाडू, प्राध्यापक असणारे व्यक्ती किती आहेत? बघा, शिक्षक, खेळाडू, प्राध्यापक तिन्ही असणारी व्यक्ती किती आहेत? बघा, याच्यात दिलेलं आहे. बघा, आयतामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? शिक्षक, वर्तुळामध्ये प्राध्यापक आणि त्रिकोणामध्ये खेळाडू दिलेत. अशी संख्या 12 असणार आहे. पर्याय 1 25, पर्याय 2 15, पर्याय 3 12, पर्याय 4 20. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न 90. रमेशपेक्षा श्याम उंच आहे पण केदार नाही. श्यामपेक्षा राम उंच आहे. राकेशपेक्षा केदार उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे? बघा, आता बघा प्रश्न. रमेशपेक्षा श्याम उंच आहे. रमेशपेक्षा श्याम उंच आहे. श्याम पण केदार नाही, म्हणजे केदार छोटा आहे. बघा, श्यामपेक्षा राम उंच आहे. आता हा श्यामपेक्षा राम उंच आहे. राकेशपेक्षा केदार उंच आहे. आता राकेशपेक्षा केदार उंच आहे, म्हणजे राकेश सगळ्यात लहान आला, त्याच्यापेक्षा केदार आला. तर प्रश्न विचारला आहे सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच राम हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय बघा, 1 राम, 2 श्याम, 3 रमेश, 4 केदार. म्हणजे राम हे याचं अचूक उत्तर असणार आहे. बघा, खालील प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती कोणती? बघा, प्रश्न आकृती दिलेली आहे. आता याच सारखी दिसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. बघा, याच्यामध्ये इथला स्टार काढलेला आहे. याच्यामध्ये बघा सगळे व्यवस्थित आहे. याच्यामध्ये बघा इथला गोल नाही आहे. याच्यामध्ये हे 2 नाही आहेत. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 हे. घरातून प्रश्न 92. घरातून शाळेकडे जाताना किती वेळा उत्तरेकडे वळावे लागेल? बघा, पहिला आपण याच्यावर दिशा काढू. बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. बघा, घरातून निघताना पहिल्यांदा हा उत्तरेला जाईल, त्यानंतर हा पश्चिमेला जाईल, त्यानंतर ही जी मधली दिशा आहे ही वायव्य, या वायव्येकडे जाईल. त्यानंतर उत्तरेकडे आपल्याला जाता किती वेळा जाईल तो बघायचा. इथं 1दा, इथं 2दा, त्यानंतर इथं 3दा आणि इथं 4 वेळा. म्हणजे तो उत्तरेकडे 4 वेळा वळेल. पर्याय बघा, 1 3, पर्याय 2 4, पर्याय 3 5, पर्याय 4 6. तर याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 2. घरामध्ये आई वडील नसताना तुम्ही कोणती कृती कराल? 1 मित्रांना घरी बोलवून गोंधळ घालणार. 2 आई वडिलांना सतत फोन करून घरी येण्यास सांगणार. 3
बहीण भावंडासोबत शांतपणे अभ्यास करणार. पर्याय 4 मित्रांना घरी बोलवून सर्वजण मजा करणार. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 बहीण भावंडासोबत शांतपणे अभ्यास करणार. हे अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 95 साठी सूचना. गटाशी जुळणारे पद कोणते? प्रश्न क्रमांक 94 बघा. दिवाळी, दसरा, नवरात्र, गुढीपाडवा हे सर्व हिंदू धर्मानुसार सण आहेत. बघा पर्याय 1 ईद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे. पर्याय क्रमांक 2 ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा सण आहे. पर्याय क्रमांक 3 प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आहे. आणि नागपंचमी हा हिंदू धर्मानुसार सण आहे. मग याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 नागपंचमी. प्रश्न क्रमांक 95 पेट्रोल, पारा, पाणी, दूध हे सगळं जर बघितलं आपण तर लिक्विड म्हणजेच पातळ स्वरूपात आढळतात. बघा पर्याय 1 लोखंड, पर्याय 2 सोने, पर्याय 3 तांबे आणि पर्याय 4 ताक. म्हणजे याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 96 प्रजासत्ताक दिन गुरुवारी असेल तर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? बघा यामध्ये कसं असतं की सामान्य वर्षामध्ये हे 2 दिवस आधी असतं आणि लीप वर्षामध्ये 1 दिवस आधी असतं. मग प्रजासत्ताक दिन इथं गुरुवारी आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलेही लीप वर्षाचा उल्लेख केलेला नाही आहे. त्यामुळे हे असणार आहे सामान्य वर्ष. त्यामुळे इथं गुरुवारी असेल तर मागे 2 दिवस म्हणजेच मंगळवारी हा सण असणार आहे स्वातंत्र्य दिन. प्रश्न क्रमांक 97 राम राज्यामध्ये सर्वजण सुखी समाधानी होते. या वाक्यात अकारांत अक्षरे किती आहेत? बघा पहिलं अक्षर आहे म, नंतर सह, ज, न आणि स. म्हणजेच 1 2 3 4 आणि 5 हे अकारांत अक्षर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 5 आणि पर्याय क्रमांक 4 8. तर पर्याय क्रमांक 3 5 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 98 खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते? बघा प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या काढायची आहे 3. 3चा वर्ग किती येतो? तर 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग. 4चा वर्ग किती? 16. 16 9 25 हे पर्यायाला. बघा 7चा वर्ग 49. 3चा वर्ग 9. 49 आणि 9 58. आता 5चा वर्ग किती? 25 आणि 6चा वर्ग 36. बघा 6 आणि 5 11 1 हात चालला 1. 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 61. तर याचा अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 63, पर्याय क्रमांक 2 61, पर्याय क्रमांक 3 31 आणि पर्याय क्रमांक 4 45. तर अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 61. समजा तुमच्या मित्राने फूटपट्टी तोडली तर तुमची खालील कोणती प्रतिक्रिया योग्य ठरेल? पर्याय 1 मी त्याची फूटपट्टी तोडेन. पर्याय 2 मी त्याच्याशी असलेली मैत्री तोडेन. पर्याय 3 मी रागाने त्याच्या थोबाडीत मारीन. पर्याय 4 मी त्याला माफ करून पुढे काळजी घ्यायला सांगेन. तर पर्याय 4 मी त्याला माफ करून पुढे काळजी घ्यायला सांगेल. प्रश्न क्रमांक 100 खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमशः येणारी आकृती दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा गोल दिलेला आहे, वर्तुळ दिलेलं आहे, वर्तुळामध्ये 1 रेषा दिलेली आहे, पुढं आयत दिलं आहे, आयतामध्ये 2 रेषा, पुढं वर्तुळामध्ये 2 रेषा, पुढं आयतामध्ये 3 रेषा. तर इथं काय येणार? तर वर्तुळामध्ये 3 रेषा. मग पर्याय क्रमांक 2 बघा वर्तुळ आणि त्यामध्ये 3 रेषा हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.